ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, इगतपुरी तालुक्यात कावणी तिथं काय कपिल तीर्थ कपिलधारा. आता कपिलधारा तीर्थाची व्याख्या एक अशी आहे, तिथली जी एक ब्राह्मणाचा मुलगा होता आणि ज्ञानेश्वर सोपान काका मुक्ताबाई तिथं गेल्यानंतर त्या मुलांनी त्यांना काय सांगितलं, आमच्या घरी जेवण करायला चला. आणि तो मुलगा रस्त्यामध्ये आल्यानंतर ते आईला त्यानं सांगितलं आपल्या घरी साधू जेवायला येणार आहे. आणि तो फुलं आणायला गेला आणि त्याला सर्पदोष झाला आणि तो मुलगा मेला. मुलगा मेल्यानंतर त्यांनी तो झाकून ठेवला आणि यांना जेवायला वाढलं. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी सांगितलं, आम्हाला जो बोलवायला मुलगा आला होता तो कुठे? म्हणून तू झोपेले, उठवा म्हणा त्याला जेवायला. आणि मग तू वारलेला होता. बघा, ज्ञानेश्वरांनी कृपादृष्टी बघितली आणि त्या मुलाला काय केलं, जिवंत केलं. तो कोण? कपिल मुनी. आणि कपिल मुनींनी त्याच्या आईला काय केला, उपदेश केला. देवाहुती, तिचं नाव काय होतं, देवाहुती. बघा, मुलगा आईबापाचा गुरु असतो किंवा आईबाप हे मुलाचे गुरु असतात. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू आणि कृपा सिंधू पांडुरंग. तर असे जे तो कपिल मुनी, आणि मग त्याने काय केलं, आईला उपदेश केला. काय? आत्मज्ञान. त्याला काय म्हणतात, कपिल गीता. आणि मग तिने विचारलं का जीवनाचं सार्थक कशाचं आहे. आणि ज्या वेळेला ज्ञान घ्यायचं असतं ना, त्यावेळेला काय करायला लागतं, समर्पण केलेलं असतं, तेव्हा ते ज्ञान मिळतं. ज्या वेळेला अर्जुन झोपलेला होता आणि भीष्मांना प्रतिज्ञा केली होती का मी आज सगळे पांडव मारणार. आणि मग कृष्ण गेला आणि कृष्णाने कोणाला सांगितलं, अर्जुनाला, काय रे मग तू झोपला आणि यांनी तर प्रतिज्ञा केलेली भीष्मानी. अरे देवा, आता मी झोपेले पण तू जागा आहे ना. तू असताना मला काय काळजी करायची काय गरज आहे? काय मला काळजी करायची काहीच गरज नाही. मग तसं भगवंत पुढे त्यांनी सर्वस्व त्याला देऊन टाकलं होतं, कृष्ण. आणि मग तसं त्या आईना त्या मुलाला विचारलं का हा संसार आहे, संसारात सुख आहे का? तर त्यांनी सांगितलं, संसार जो आहे ना, हा संसारात सुख नाही. आज काय ढोकळा खाऊशी वाटतो जिभेला, डोळ्याला काय वाटतं, पिक्चर पाहावशी वाटतं, इंद्रियांना श्रीसुख वाटतं. आणि गाडी बंगला ही सुख आहे ना, हे कोणचं आहे, क्षणिक आहे. आणि मग खरंच सुख कुठे? आत्मानंद. एक आत्मानंदो रे परमानंदो रे. आणि मग हा आत्मानंद कोण घेतात? जैन धर्म जे स्वीकारले जातात ना, ते सगळ्याचा त्याग करतात. काय? कोट्यावधी संपत्ती असती ती सोडून, आणि कोणचं? आत्मानंद. आत्मानंदामध्ये ते मग्न असतात. आणि हा आत्मानंद जो आहे ना, हा खरा सुखाचं साधन आहे. हे जे सुख आहे ना, हे क्षणभंगुर आहे. संसार दुःख मूळ चबुकडे विंगळ, विश्रांती कोठे नाही रात्रंदिवस तळमळ. संसाराचं सुख कवर आहे, हे क्षणभंगुर आहे. काय? म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, उद्धाराया पार जड जीवा. तर हे जे दिसतं ना, हे सगळं कोणते? नाशिवंत. आणि म्हणून कोणाकरता दुःख करतो? हे नाशिवंतासाठी. हा मुलं, घरं, दारं, बंगला, गाडी हे सगळे क्षणभंगुर आहे. आणि मग
माणूस ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला त्या संग काय येतं, काही येत नाही. येताना काय आणलं होतं, काही आणलं नाही. काय लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविन, सगळं लटकं आहे. काय मग कशाचं चिंतन कर, ज्या भगवंतानं तुला या जगात पाठवलंय तो कुठे, तुझ्या हृदयात आहे. तो कुठे, तुझ्या आईबापात आहे. तो कुठे, चंद्र सूर्य हवा पाणी प्राणीमात्रात आहे. आणि मग याची ओळख करून घे आणि आत्मानंदामध्ये तल्लीन होऊन जाय. हे खरं सुख कोणाला दिलं, कपिल मुनींनी कोणाला दिलं, आईला दिलं. आणि मग याचा आपण प्रत्येकानं विचार करा की जग दिसतं ना, माणूस धावतो ना, हरीण काय असतं, तिला काय दिसतं, पाणी दिसतं, मृगजळावत जाईल लया, आणि धावतो आणि ती हरीण संपून जाते, तिला काय ते मिळत नाही. तसं तिच्या बिंबीत काय असतं, श्वास असतो आणि ती श्वास बाहेर धावती. तसं सुक्कुडे तुझी हाय ये तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, सुक्कुडे आपल्या हृदयात आहे. म्हणून तुका म्हणे काही न मागवा आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. तुकाराम महाराजांनी कुठं सांगितलं, मग एक गाव आम्ही विठ्ठलाचे नाम, भगवंताच्या नामात तल्लीन व्हा, आत्मानंद व्हा. ही शिकवण साधू संतांनी दिलेली, ती आपल्याला घ्यायची. पण पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.